महात्मा ज्योतिबा फुले आणि आपल्या भारताचे संविधान ज्यांनी लिहिले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा सर्वच महान पुरुषांना वंदन करून मी मनस्वी सागर वाड इयत्ता 10वी विद्यार्थिनी आज या स्पर्धेनिमित्ताने माझा विषय मांडते. छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचे शैक्षणिक कार्य. इतिहासात पाठीवरून पहा जरा, इतिहासात पाठीवरून पहा जरा, अरे चुकवून मस्तक करशील, अरे चुकवून मस्तक करशील. राजश्री शाहू मानाचा उचला, राजश्री शाहूंना मानाचा उचला. राजश्री शाहूंचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील ठाके घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत असे होते. ते 10 वर्षाचे असताना कोल्हापूरचे चौथे शिवाजी व त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी त्यांना दत्तक घेतले. त्यांचे बालपण अगदी सुखात गेले. पुढे जाऊन त्यांना धारवाड येथे शिक्षणासाठी पाठवण्यात आले. तिथे शिक्षण घेत असताना त्यांचा विवाह लक्ष्मीबाई यांच्याशी झाला. आता शाहू महाराजांनी त्यांच्या जीवनात अनेक महान कार्य केले, परंतु त्यातील एक सर्वात महान कार्य म्हणजे शैक्षणिक विभागात केलेलं शैक्षणिक कार्य. बहुजन समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारे क्रांती सूर्य, आरक्षणाचे जनक आणि कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती यांची शैक्षणिक कार्य आजही इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद केले जावे असेच आहे. त्यांचे क्रांतिकारी पाऊल म्हणजे त्यांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केल्याचा जाहीरनामा होय. शाहू महाराज फक्त कार्य करत नव्हते, तर ते प्रत्यक्षात सुविधाही निर्माण करत होते. त्यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व ओळखून स्त्री शिक्षणासाठी काही स्कॉलरशिपही जाहीर केल्या. बालविवाहाला बंदी घालून त्यांनी स्त्रीला त्यांनी मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. ते म्हणतात ना, जिथे जातपात संपते तिथे माणुसकी जिंकते, जिथे जातपात संपते तिथे माणुसकी जिंकते. आणि छत्रपती राजश्री शाहू महाराजांची विचारसरणी कायम आमच्या मनात चमकते, कायम आमच्या मनात चमकते. शिक्षण हा माणसाचा तिसरा मार्ग असून शिक्षणाशिवाय या समाजाचा उद्धारच होऊ शकत नाही. ते इंग्लिशमध्ये म्हणतात ना, एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन टू चेंज द वर्ल्ड. शिक्षण हे एक असं अस्त्र आहे जे मलाच काय आणि तुम्हालाच काय संपूर्ण जगाला बदलण्याचं सामर्थ्य ठेवतं. आणि हे